देशातील वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलनाने मार्च महिन्यात विक्रमी उंची गाठत 1.78 लाख कोटींचा महसूल जमा झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस वाढलेली खरेदी विक्री, उद्योग क्षेत्रातील गती आणि कर अनुपालनात झालेली सुधारणा यामुळे या वाढीस चालना मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा या संकलनात मोठा वाटा असल्याचे दिसून येते. उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्राने सर्वाधिक 18,001 कोटी रुपयांचे संकलन नोंदवले असून कर्नाटक 7,565 कोटी, उत्तर प्रदेश 7,530 कोटी आणि तामिळनाडू 6,882 कोटींसह पुढील क्रमांकावर आहेत. याशिवाय गुजरात, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि बिहार या राज्यांतही लक्षणीय महसूल जमा झाला आहे. औद्योगिक आणि व्यापारी हालचाली जास्त असलेल्या राज्यांमध्ये जीएसटी संकलन अधिक असल्याचे स्पष्ट होते. मार्च महिन्यातील या वाढीमागे आर्थिक वर्षाच्या शेवटी होणारी मोठ्या प्रमाणातील उलाढाल आणि कर भरण्याची प्रक्रिया हे प्रमुख कारण मानले जाते. उद्योग, सेवा आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात व्यवहारांची संख्या वाढल्याने महसुलात वाढ झाली आहे. त्याचबरोबर ई-इन्व्हॉइसिंगसारख्या डिजिटल सुधारणा आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. जीएसटी संकलनातील वाढ ही सरकारसाठी महत्त्वाची ठरत असून त्यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुलभ झाल्याने करदात्यांचा सहभाग वाढत असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. एकूणच मार्च महिन्यातील विक्रमी जीएसटी संकलन हे देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील स्थैर्य आणि वाढत्या मागणीचे संकेत मानले जात असून आगामी काळातही ही गती कायम राहण्यासाठी उद्योग, सरकार आणि करदाते यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.